हॅलो स्टुडंट्स, आज आम्ही स्टार्ट करता लेसन सर्कल्स. ओके, सो सर्कलाबद्दल तुमका थोड्या तरी गोष्टी खबर आसतल्योच, कारण हे आम्ही खूप पयलींच्यान शिकत येयल्या. So circle is the collection of all the points in a plane which are at a fixed distance from a fixed point in the plane. Okay, so center असता तेका आणि तेजा अराउंड तुमका fixed points असतले at a fixed distance. Okay, at a fixed distance from the center. So हेका आम्ही circle म्हणता. आता this is your center, right? Center of the circle. इथून आम्ही सर्कलाक 3 पार्ट्सान हे करता. This is your exterior of the circle. Exterior part म्हणजे भायलो, सर्कलाच्या भायलो. मागीर हो जातलो आमचो इंटिरियर, भितुरलो. ओके, सेंटर मागीर हो जालो सेंटर, हेका म्हणटा आम्ही रेडियस. ओके, जर रेडियस आम्ही 2 टाइम्स घेतला म्हणजे फुल केलो जाल्यार तेका आम्ही म्हणटा डायमीटर. Okay, that is diameter is 2 times radius. Okay, मागीर हितून आनीक आसा ते म्हणजे chord of a circle. Okay, chord म्हणजे सर्कला वेले 2 पॉइंट्स जॉइन करतकुनी जी लाइन येता तेका आम्ही chord म्हणटा. Okay, so yeah, then this is chord. ही कसा असू शकता, असे सुद्धा असू शकता. ओके, सो 2 पॉइंट सर्कला वेले जॉइन करता तेका chord म्हणटा. लॉंगेस्ट chord of the circle is called diameter. Okay, longest chord is called diameter. Okay, मागीर आता हो chord, suppose हो chord असा PQ. Okay, center is O. Okay, जाल्यार हो chord या सर्कलाक 2 रिजन्सांनी डिवाइड करता, राइट? एक बिगर रिजन असा आणि दुसरे आहा ते बारीक रिजन असा. ओके, हेका म्हणटा सेगमेंट. दिस इज युअर मेजर सेगमेंट आणि हेका म्हणटा मायनर सेगमेंट. ओके, मेजर सेगमेंट आणि मायनर सेगमेंट. आता सपोज हायेन ही लाइन दाखवूंक ना, म्हणजे कितें केले, फक्त हायेन आर्क घेतले, हे आर्क. ओके, जाल्यार हेका म्हणटले आमी मेजर आर्क आणि हेका म्हणटा आमी मायनर आर्क. ओके, मेजर आर्क आणि मायनर आर्क. मागीर आता सपोज दोन रेडियस घेऊन आता हो आम्ही एक पार्ट घेतला सर्कलाचो. ओके, हेका म्हणटा सेक्टर. रेडियस घेऊन जो पार्ट जाता तेका म्हणटा सेक्टर. सो जो व्हडलो आसा तेका आमी म्हणटा मेजर सेक्टर आणि जो धाकटो आसा तेका आमी म्हणटा मायनर सेक्टर. ओके, हे इम्पॉर्टंट कशो गोष्टी रिलेटेड टू सर्कल, हे तुमका खबर आसा. आता आम्ही पोया एक्सरसाइज 10.1. Exercise 10.1. So the center of a circle lies in, center आमचो सदैव भितून असता, right? So interior of the circle. A point whose distance from the center of a circle is greater than its radius. Greater than radius म्हणजे तो बाहेर पावलो point, right? Lies in the exterior of the circle.
The longest chord of a circle, longest chord आमका खबर is called a diameter of the circle. An arc is a आता इथून एक हे असा की जे आमचे जेन्ना आमी सर्कल घेता आणि ते इक्वल पार्ट्सान डिवाइड जाता म्हणजे डायमीटर तेका इक्वल हितून डिवाइड करता पळय तेन्ना ह्या अर्ध्या म्हणजे एक्झॅक्टली हाफ असता न्हू तो सर्कलाचो तेका आमी सेमी सर्कल म्हणटा. ओके, दॅट इज कॉल्ड सेमी सर्कल. मागीर तेका सेमी सर्क्युलर रिजन म्हणटा. ओके, so the long an arc is a semicircle when its ends are the ends of a diameter. So diameter are even octal like a semicircle. Segment of a circle is the region between an arc and a chord. Segment म्हणजे कितें आता हांगा पळय हो पार्ट घेता आमी राइट. हांगा आर्क घेयना, हांगा कॉर्ड घेवन तुम्ही डिवाइड करता दोन्ही एका. So this is your major segment. So it is a region between an arc and a chord. Okay. A circle divides the plane on which it lies in three parts. Right. कारण इंटिरियर, एक्सटिरियर आणि सेंटर. एक मिनिट. या इंटिरियर, एक्सटिरियर आणि सर्कल घेता म्हणजे ऑन द सर्कल घेता, in the interior of the circle घेता आणि in the exterior of the circle घेता. So 3 parts असतात. Now write true or false. Okay. Line segment joining the center to any point on the circle is a radius of the circle. Okay. Line segment joining the center and सर्कलाचेर खंयच्या पॉइंटार जर तो जॉइन केला तो रेडियसच असता. राइट. So this is true. A circle has only finite number of equal chords. This is wrong. Why? तुम्ही कित्याक सर्कलाचेर इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स असता. सो तुम्ही खंयचो पॉइंट जर असो जॉइन केलो अशें बी जावं शकता, अशें बी जावं शकता. सो कॉर्ड्सूय आमचे इनफायनाइट जातले. राइट. So this is false. Now if a circle is divided into 3 equal arcs, which is each is a major arc. Is it true? Draw करून बघूया. जर हांवें सर्कल घेतले 3 equal arcs. इक्वल म्हटला न्हू. सो आता इक्वल जातले का ना म्हाका खबर ना, बट हांवें आता इक्वलच घेतला तीन इक्वल आर्क्स. ओके. सो तो कितें म्हणटा की ईच इज अ मेजर आर्क. अशें कशें जावं शकता? मेजरूय जावं शकता, मायनरूय जावं शकता. राइट. मेजर जावपाक तेजी लेंथ चड जाय पडटली. ओके. सो दिस इज फॉल्स. Next is chord of a circle which is twice as long as its radius. Okay. Chord घेतला which is twice as long as its radius. So तो diameterच जातलो. This is true. Right. Diameter म्हणजे कितें 2 times radius. Sector is the region between the chord and its corresponding arc. So sector is a region between the chord. हांगा chord नाच. Right. So chord आणि हितुल्लो तो region जायत ना. So this is false. तो आमचो रेडियस आणि आर्क हेच्या मदलो region जाता. मागीर सर्कल इज अ प्लेन फिगर. करेक्ट. इट इज अ प्लेन फिगर. तुम्ही ड्रॉ करू शकता न्हू हेजेर. सो इट इज अ प्लेन फिगर. नेक्स्ट पळोवया. Next is angle subtended by a chord at a point. Okay. So एक सर्कल असा आणि हो सेंटर आणि हो chord. जाल्यार angle subtended by a chord
एट अ पॉइंट. ओके, सो हितून थिअरम असो आसा की इक्वल कॉर्ड्स ऑफ अ सर्कल सबटेंड इक्वल एंगल्स एट द सेंटर. सो सपोज तुमच्याकडे इक्वल कॉर्ड्स आसा. आता हे एक सर्कल धरा. सो हितून इक्वल कॉर्ड्स सपोज हांवें ड्रॉ केले. ओके, जाल्यार इक्वल कॉर्ड्साक तेणी कितें म्हटलां की सबटेंड इक्वल एंगल्स एट द सेंटर. ही एंगलां इक्वल आसतली म्हणटात. ओके, आता हे आमकां प्रूव करूंक जाय. सो कितें प्रूव करूंक जाय? हे एंगल AOB is equal to COD. Okay, to prove that angle AOB is equal to angle COD. Okay, what is given? Given हो आसा आमच्याकडे AB is equal to CD. This is given. कित्याक इक्वल कॉर्ड्स म्हटलां न्ही तेंच्यांनी. सो आता हांव कन्सिडर करतले दोन ट्रायंगल्स AOB and triangle COD. Okay, AOB आणि COD. सो हितून AB equal to AB दिला, AB equal to CD दिला. दिस इज गिवन. ओके, बाकीच्या हांव घेऊ शकता AO equal to CO आणि BO equal to DO. वाय? हे चारूय आमचे रेडियस जाता आणि रेडियस इक्वल आसता. सो रेडियाई ऑफ सेम सर्कल. ओके, so triangle AOB is congruent to triangle COD by SSS congruency test. Okay, so हांवें तांकां congruent म्हणून प्रूव केले. So angle AOB is equal to angle COD. हे आमचे जातले CPCT, corresponding parts of congruent triangles. Okay, so हे आमचे प्रूव झाले की इक्वल कॉर्ड्स ऑफ अ सर्कल सबटेंड इक्वल एंगल्स एट द सेंटर. ओके, नेक्स्ट आम्ही पळोवया थिअरम 10.2. सो थिअरम 10.2 कितें म्हणटा? If the angles subtended by the chords of a circle at the center are equal, then the chords are equal. म्हणजे हे आता आमचे परते झाले. म्हणजे तुम्ही जर सेम फिगर घेतला दिला कितें गिवन इज angle AOB is equal to angle COD. This is given and you have to prove that. Prove कितें करूंक जाय आमकां? chords equal म्हणून AB equal to CD. सो सेम घेवपाचे. म्हणजे परत आता आमी ट्रायंगल AOB and triangle COD घेतली. आता कितें what is given? AOB, angle AOB is equal to angle COD. This is given. Okay, मागीर radius. So AO equal to CO आणि BO equal to DO. Radii of same circle. Okay, so this is side, angle, side. So triangle AOB is congruent to triangle COD by side angle side congruency rule. Okay, ते equal. So आम्ही म्हणू शकता की AB equal to CD. This is CPCT, corresponding parts of congruent triangles. Okay. Next part is a perpendicular from the center to a chord. Okay, so एक सर्कल असा तेका एक chord ड्रॉ केला AB. आता हांगा हांवें परपेंडिक्युलर ड्रॉ केली जाल्यार ती सारकी मदीं येतली, रायट, हेची. सो ती सेंटरांसून पास जातली. सो हो थिअरम कितें म्हणटा 10.3. The perpendicular from the center of a circle to a chord bisects the chord
म्हणजे जर हांवें परपेंडिक्युलर सेंटरांसून ड्रॉ केली जाल्यार ती बायसेक्ट करतली कॉर्डाक. बायसेक्ट करप म्हणजे हो कॉर्ड इक्वल हाफान डिवायड जातलो, म्हणजे AM इक्वल टू MB जातले. ओके, आता थिअरम 10.4 कितें म्हणटा? The line drawn through the center of a circle to bisect the chord is perpendicular to the chord. Okay, so the line is drawn from the center of a circle to bisect the chord. म्हणजे एक लाईन ड्रॉ केल्या सर्कल सेंटरांसून जी माझ्या कॉर्डाक बायसेक्ट करता, म्हणजे इक्वल हाफ्सान डिवाइड करता, ती परपेंडिक्युलर आसतली म्हणटा, इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. ओके, हे आम्ही प्रूव्ह करूया थिअरम 10.4. सो फिगर ड्रॉ करूया. सर्कल हा, कॉर्ड असा AB, सेंटर O, ओके, M, सो आमकां प्रूव्ह कितें करूंक जाय? We have to prove that OM is perpendicular to AB. आमकां प्रूव्ह करूंक जाय. ओके, सो हांगासर हांव दोन ट्रायंगल्स घेवं शकता. ट्रायंगल OMA or OAM. Okay, consider triangle OAM and triangle OBM. Okay, एक तर आमकां AO इक्वल टू BO मेळटलो, radius of a circle. Okay, secondly, OM equal to OM, common side, right? मागीर प्रूव्ह करूंक जाय आमकां OM is perpendicular to AB, right? AM equal to BM हे आमकां दिला, कारण हितून थिअरमान कितें म्हटलां तेंच्यांनी? द लायन ड्रॉन थ्रू द सेंटर ऑफ अ सर्कल टू बायसेक्ट अ कॉर्ड. ओके, त्या कॉर्डाक तेणी ऑलरेडी बायसेक्ट केला. सो दिस इज गिवन. AM is equal to BM. This is given. Okay, आमकां जस्ट प्रूव्ह करूंक जाय की हे 90 डिग्री म्हणून एंगल AMO आणि BMO. सो हितूनसून प्रूव्ह जाता की ट्रायंगल OAM is congruent to triangle OBM. Okay, this is by SSS congruency test. So side मेळटा. Okay, सो हितूनसून हांव कितें म्हणूं शकता की एंगल OMA is equal to angle OMB. This is CPCT. Okay, जर ही दोन एंगलां इक्वल आसा जाल्यार तेंचे एडिशन and they are on the straight line AB, correct? Linear pair जाता ते. Angle OMA plus angle OMB is 180 degree. AB is a straight line. आणि आमकां कितें मेळ्ळा? OMA is equal to OMB. Suppose this is your first. Okay, so हांव हांगासर OMB च्या जाग्यार OMA घालूं शकता. Okay, this is from 1. So 2 times OMA. So OMA is equal to 180 divided by 2, which is 90 degree, which is same as OMB. So आम्ही म्हणू शकता की OM is perpendicular to A. So हे प्रूव्ह झाले. Okay, next असा
सर्कल थ्रू 3 पॉइंट्स. सो हांगासर तेंच्यांनी फर्स्ट एका पॉइंटांसून सर्कल्स ड्रॉ केल्या खूप जाता. मागीर तेंच्यांनी 2 पॉइंटांसून सर्कल्स ड्रॉ केल्या ती बी खूप आसा. आता 3 पॉइंट घेतल्या. 3 पॉइंटांसून सर्कल ड्रॉ करप पॉसिबल ना. एक पॉइंट भायर उरता पळय. ओके. सो हे पॉइंट आमचे कोलिनियर आसा. म्हणजे स्ट्रेट लायनीचेर आसा. स्ट्रेट लायनीर आसता तांकां आमी कोलिनियर पॉइंट्स म्हणटा. ओके. See, if the points lie on a line, then the third point will lie inside or outside the circle, passing through the 2 points. Okay. आणि हांगासर इनफायनाइट नंबर ऑफ सर्कल्स मेळटले तुमकां. Then we have theorem 10.5. There is one and only one circle passing through 3 given non-collinear points. आता non-collinear म्हणजे जे स्ट्रेट लायनीर ना, म्हणजे खंयच्या खंय असता पळय ते. म्हणजे एक हांगा, एक हांगा, एक हांगा. तर तो कितें म्हणटा, देर इज वन एंड ओनली वन. एकूच सर्कल पास जावं शकता तितूनसून. थ्रू नॉन कोलिनियर पॉइंट्स 3. Then there is a remark. If ABC is a triangle, then by theorem 10.5, there is a unique circle passing through the 3 vertices ABC. So आता सपोज तुमच्याकडे एक ट्रायंगल असा ABC. तर तेका 3 वर्टायसेस म्हणजे 3 पॉइंट्स असतलेत, राइट? जाल्यार तितूनसून एकूच सर्कल पास जातले. Okay. This circle is called a circumcircle of the triangle ABC. का कितें म्हणटा? Circumcircle. Okay. Its center and radius are called respectively the circumcenter and the circumradius. So हेजो जो सेंटर असा आणि तेजो जो रेडियस असा तेका आमी सेंटर आणि सर्कम रेडियस म्हणटा.